हॅलो स्टुडंट्स. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे आपला बेसिक इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टसाठी, या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की जी डिप्लिशन रिजन असते ती डिप्लिशन रिजन काय आहे किंवा डिप्लिशन लेयर काय आहे, ती लेयर फॉर्म कशी होत असते. ओके, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की पीएन जंक्शन डायोड काय असतो, त्याला आपण पीएन जंक्शन डायोड असं का बोलतो, त्याच्यानंतर त्याची फॉरवर्ड बायसिंग काय असते, फॉरवर्ड बायसिंग म्हणजे काय, रिव्हर्स बायसिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये मेजॉरिटी कॅरियर्स कोणते असतात, मायनॉरिटी कॅरियर्स कोणते असतात, ते कसे ठरवले जातात. ओके, तर या सर्व बेसिक गोष्टी आपण पाहिल्या. फॉरवर्ड बायसिंग ऑपरेशन हा एक तुमचा 4 मार्काचा पॉइंट असतो जो तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतो. तो शिकण्याच्या अगोदर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये डिप्लिशन रिजन काय असते, ती कशी फॉर्म होते, बॅरियर व्होल्टेज काय असतं, ओके, या सगळ्या गोष्टी आपण पाहूयात. ठीक आहे, तर जास्त वेळ आपण वाया घालवू नये, डायरेक्ट आपण व्हिडिओला आपल्या सुरुवात करूयात. काय आहे हा जो वर्ड आहे ना डिप्लिशन, राईट, याचा नेमका अर्थ काय आहे ते आज आपण शिकूयात. पहा, जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं की आपला जो पीएन जंक्शन डायोड आहे याला आपण पीएन जंक्शन डायोड का म्हणतो, कारण यामध्ये आपण पी टाईपचा सेमीकंडक्टर आणि एक एन टाईपचा सेमीकंडक्टर जो आहे तो एकमेकांना आपण कनेक्ट केलाय. ओके, तर इथे जी ही तुमची येलो कलरची आता लाईन दिसत आहे, ही येलो कलरची लाईन म्हणजे आहे जंक्शन. येलो कलरची लाईन काय आहे, जंक्शन. तर येलो कलरच्या लाईनच्या लेफ्ट साइडला इकडे असणार आहे आपला पी रिजन आणि इकडे असणार आहे आपला एन रिजन. ओके, जसं लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की पी मध्ये जे आपले मेजॉरिटी कॅरियर्स असतात ते मेजॉरिटी कॅरियर असतात होल्स, राईट. ते आपले जे मेजॉरिटी कॅरियर आहेत ते काय असतात, आपले होल्स प्रेझेंट असतात. ओके, आणि जे मायनॉरिटी कॅरियर असतात ते मायनॉरिटी कॅरियर असतात इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे असे मध्ये मध्ये एखादे इलेक्ट्रॉन्स राहतात जे मायनॉरिटी कॅरियर आहेत. ओके, सिमिलरली याच्या अपोजिट जर आपण एन रिजन मध्ये पाहिलं तर एन रिजन मध्ये मेजॉरिटी कॅरियर जे असतात आपले ते इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्सला काही बुक्स मध्ये डॉट दाखवलेला असतो पण तो तुमचा सॉलिड डॉट असतो, पूर्ण भरलेला डॉट असतो. ठीक आहे, एवढं एक्झाम मध्ये ड्रॉ करेपर्यंत आपला वेळ जातो, त्यासाठी आपण डायरेक्टली तिथे आपण त्याला ई असं लिहू शकतो. ओके, आणि याच्यामध्ये आपल्याला काही होल सुद्धा अवेलेबल असतात. ओके, राईट. तर आता मग इथे मी फक्त त्याला नेमिंग करतो की हे जे इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन पी रिजन मध्ये असल्यामुळे हा तुमचा मायनॉरिटी इलेक्ट्रॉन झाला. ओके, सिमिलरली हा जो होल आहे हा होल तुमचा एन रिजन मध्ये आहे म्हणून हा सुद्धा तुमचा मायनॉरिटी होल झाला. ओके, मेजॉरिटी मायनॉरिटी. आता इकडे मेजॉरिटी कोण असणार आहेत, हे तुमचे मेजॉरिटी होल्स आहेत, मेजॉरिटी होल्स. आणि इकडे जर पाहिलं आपण तर हे आपले कोण आहेत, मेजॉरिटी इलेक्ट्रॉन्स, राईट. त्या अगोदर हा जो टर्मिनल आहे आपला, हा आपला पॉझिटिव्ह टर्मिनल आहे म्हणजे हा एनोड आहे, पॉझिटिव्ह सप्लाय, आणि हा आपला निगेटिव्ह टर्मिनल आहे विच इज कॅथोड, विच इज निगेटिव्ह. ओके, ही अशी तुमची डायग्राम तयार झाली, राईट. तर आता होणार काय माहितीये का, एनोड आहे पॉझिटिव्ह, कॅथोड आहे तुमचा कसा, निगेटिव्ह. बरोबर आहे. नॅचरल टेंडन्सी असते की जे पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट होणार आणि जे निगेटिव्ह आहे ते तुमच्या पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होणार. ओके, तर जेव्हा आपण हे पी आणि एन या दोन सेमीकंडक्टरला एकत्र जोडलं तर त्यांच्यामध्ये डिफ्युजन होतं. इनिशियली काय होतं, त्यांच्यामध्ये डिफ्युजन होतं. डिफ्युजन म्हणजे काय होतात, हे जे कॅरियर आहेत यांना आपण कॅरियर्स म्हणतो. ठीक आहे, होल्स आणि इलेक्ट्रॉन जे आहेत हे जे कॅरियर आहेत हे कॅरियर एकमेकांकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. ओके, आणि सुरुवातीला यांच्याजवळ थोडीशी एनर्जी असते, ती एनर्जी असल्यामुळे यांना आपण मोबाईल आयन्स असं बोलतो, IONS, मोबाईल आयन्स. मोबाईल म्हणजे मुव्हेबल आहे, ते मूव्ह होऊ शकतात. ओके, तर हे जेव्हा मूव्ह होतात तेव्हा होतं काय माहितीये का, हा जो तुमचा होल आहे, ठीक आहे, हा होल काय करणार, या जंक्शनला क्रॉस करणार आणि इकडे जाऊन इमोबाईल होऊन जातो. जंक्शनला त्याने काय केलं, क्रॉस केलं.
राईट. हा जो होल आहे, हा होल तुमच्या पी मधून निघाला, जंक्शनला क्रॉस केलं आणि तो काय झाला, इमोबाईल झाला. राईट. आता इमोबाईल का झाला, त्याच्या मागे टेक्निकल रिझन वेगळे आहेत, बट आपण त्याला एकदम सोप्या साध्या शब्दात म्हणजे डिप्लोमा लेवलवरती समजून घेण्यासाठी आपण त्याला म्हणू शकतो की बाबा याची एनर्जी लेवल जी आहे ती कमी झाली. ओके. तर हा इकडे जाऊन काय झाला, इमोबाईल झाला. अशा प्रकारेच यातले थोडे जे होल्स आहेत, हे सगळे होल्स जंक्शनला क्रॉस करतात आणि इकडे येऊन इमोबाईल होऊन जातात, म्हणजे ते आता मूव्ह होऊ शकत नाहीत. ओके. सिमिलरली हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत इकडचे एन रिजनचे, हे इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होणार, हे पण काय होणार, जंक्शनला क्रॉस करणार आणि इकडच्या बाजूला येऊन हे पण इकडे इमोबाईल झाले. ओके. तर अशा पद्धतीने इथे आता झालं काय, तर तुमच्या जंक्शनच्या दोन्ही बाजूला, ओके, आपल्या जंक्शनच्या दोन्ही बाजूला होल्स आणि इलेक्ट्रॉन्सची, इमोबाईल होल्स आणि इलेक्ट्रॉन्सची एक लेयर तयार झालेली आहे बघा. राईट. इमोबाईल होल्स आणि इलेक्ट्रॉन्सची काय तयार झाली, एक लेयर तयार झाली, एक रिजन तयार झाला. यांना इमोबाईल आयन्स असं म्हणतात, कारण आता हे आयन्स मूव्ह होऊ शकत नाहीत आणि यांच्यामुळेच तुमचे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत एन रिजन मधले आणि जे होल्स आहेत पी रिजन मधले, हे जंक्शनला तुमच्या क्रॉस करू शकत नाहीत. कळत आहे. तर ही जी सिच्युएशन आहे, या सिच्युएशन मध्ये जो आपला पीएन जंक्शन डायोड असतो, या पीएन जंक्शन डायोडला म्हणलं जातं अनबायास्ड पीएन जंक्शन डायोड. हा कसा आहे तुमचा पीएन जंक्शन डायोड, अनबायास्ड आहे. अनबायास्ड आहे म्हणजे याला आपण एक्सटर्नल पॉवर सप्लाय दिलेला नाहीये, म्हणून आपण याला काय म्हणतोय, अनबायास्ड पीएन जंक्शन डायोड असं बोलतो. ओके. तर आता डिप्लेशन रिजन जी आहे, या रिजनला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल, साध्या सिंपल शब्दांमध्ये आपण त्याला डिफाईन करूयात बघा. हे इथून एवढं जे आहे हे आपलं डिप्लेशन रिजन आहे ना. ओके. तर हे डिप्लेशन रिजन म्हणजे काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा बघा डेफिनेशन आता तयार कशी केली आपण. डिप्लेशन रिजन काय आहे, एक रिजन आहे. कुठे आहे, जंक्शनच्या दोन्ही बाजूला आहे. त्या रिजन मध्ये काय आहे, इमोबाईल आयन्स आहेत, होल्स इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे कोण आहेत, इमोबाईल आयन्स आहेत. राईट. सो अ लेयर और रीजन विच इज प्रेजेंट ऑन बोथ साइड ऑफ जंक्शन. ठीक आहे. डेफिनेशन बघा, सिंपल डेफिनेशन प्रोव्हाइड करतोय. अ लेयर और रीजन विच इज प्रेजेंट ऑन बोथ साइड ऑफ जंक्शन विच कंटेन्स इमोबाईल आयन्स इज कॉल्ड एज डिप्लीशन रीजन और डिप्लीशन लेयर. कळतंय. राईट. सिंपल आहे ना डेफिनेशन. थोडंसं वाटल्यास व्हिडिओला रिवाइंड करा आणि परत एकदा ऐकून घ्या आणि नोट्स मध्ये तुमच्या लिहून घ्या, बट त्याची पण काही गरज पडणार नाही. हे सगळं मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड सुद्धा करणार आहे पीडीएफ फॉर्म मध्ये. ओके. तर आता ही तुमची डिप्लेशन रिजन झाली. आता या डिप्लेशन रिजन मध्ये होल्स आणि इलेक्ट्रॉन्स आहेत ना, म्हणजे पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे. राईट. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असल्यामुळे काय होतं, इथं एक व्होल्टेज प्रोड्यूस झालं. राईट. इथे काय होतं, एक व्होल्टेज आपल्याला मिळतं. राईट. आणि हे जे व्होल्टेज आहे, म्हणजे ही जी तुमची डिप्लेशन रिजन आहे, हे जे होल्स आणि इलेक्ट्रॉन्स आहेत जे फ्री आहेत, जे मूव्ह होऊ शकतात, यांना जंक्शनला क्रॉस करू देत नाहीये. क्रॉस करू देत नाहीये म्हणजे काय, एका पद्धतीने ही जी डिप्लेशन रिजन आहे ही ऍज अ बॅरियरचं काम करत आहे. काय करत आहे, बॅरियरचं काम करत आहे. होल्स आणि इलेक्ट्रॉन्सला ती मूव्ह होऊ देत नाहीये, म्हणजे काय करत आहे, बॅरियरचं काम करत आहे. बरोबर आहे. म्हणून डिप्लेशन रिजन मध्ये जे व्होल्टेज असतं त्या व्होल्टेजला आपण म्हणतो बॅरियर व्होल्टेज. त्याला काय बोलतो आपण, बॅरियर व्होल्टेज असं बोलतो. याला काही ठिकाणी जंक्शन व्होल्टेज सुद्धा म्हणतात. जंक्शन व्होल्टेज याला दाखवलं जातं असं, VJ. J फॉर जंक्शन, V फॉर व्होल्टेज, जंक्शन व्होल्टेज. ओके. अशा प्रकारे दाखवलं जातं. तर आता हे मोजणार कसं आपण जंक्शन व्होल्टेज, इकडच्या ठिकाणी आपल्याला मोजण्यासाठी कनेक्ट करावं लागते एक बॅटरी. इथे काय कनेक्ट करतो आपण, एक बॅटरी. आता बॅटरीचे कनेक्शन जे आहेत त्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. आपण व्होल्टेज मोजतोय डिप्लेशन रिजन मधलं, म्हणजे या दोन ग्रीन लाईनच्या मध्ये मोजतोय. बरोबर आहे. तर इकडच्या बाजूला निगेटिव्ह आहे म्हणून इथं बॅटरीचा निगेटिव्ह कनेक्ट करायचा आणि इकडच्या बाजूला पॉझिटिव्ह आहे म्हणून इथे बॅटरीचा पॉझिटिव्ह कनेक्ट करायचा. तर अशा प्रकारे इथं निगेटिव्ह आणि इथे पॉझिटिव्ह आणि इथे आपण मोजतोय काय, तर आपण इथे VJ मोजतोय, जंक्शन व्होल्टेज मोजतोय. बरोबर आहे. आता हे जे तुमचं जंक्शन व्होल्टेज आहे, राईट. आता हे तुमचं जंक्शन व्होल्टेज जे आहे, एक मिनिट याला इरेज करतो मी. ठीक आहे. पहा, हे जे तुमचं जंक्शन व्होल्टेज आहे, या जंक्शन व्होल्टेजची व्हॅल्यू काय असते बाबा, तर आपला जो डायोड आहे तो डायोड दोन मटेरियल पासून बनलेला असू शकतो. एक तर सिलिकॉन
आणि दुसरा जर्मेनियम. ओके, एक सिलिकॉन आणि दुसरा जर्मेनियम. तर सिलिकॉन साठी या व्होल्टेजची व्हॅल्यू असते 0.6 व्होल्ट और 0.7 व्होल्ट. हे नंबर प्रॉपरली लक्षात ठेवा. पुढच्या काही व्हिडिओज मध्ये सगळं तुम्हाला जी त्याची वर्किंग वगैरे आहे ना ती फक्त या नंबर वरती मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे काम करते ते. ओके, प्रॉपरली फक्त नंबर लक्षात ठेवायचा. 0.6 व्होल्ट आणि 0.7 व्होल्ट दोन्ही पैकी कोणतीही व्हॅल्यू लिहू शकता. काही बुक्स मध्ये हे 0.6 दिलं जातं, काही बुक्स मध्ये हे 0.7 दिलं जातं. ओके, आपण दोन्ही व्हॅल्यू लिहायच्या. आणि जर हे जर्मेनियम असेल तर या ठिकाणी 0.2 व्होल्ट किंवा 0.3 व्होल्ट अशा प्रकारे ही व्हॅल्यू असते. ओके, हे जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज कोणतं आहे तर हे व्होल्टेज आहे आपलं बॅरियर व्होल्टेज. ओके, अशा प्रकारे तुमची डिप्लेशन रिजन ही फॉर्म होत असते. राईट, अतिशय सिंपल पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करायचं ट्राय केलेलं आहे. याला जर खरं एक्सप्लेन करायचं जर म्हणलं तर याच्यामध्ये खूप सारे टेक्निकल वर्ड्स येणार आहेत, खूप साऱ्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. तरी पण आपण आपल्या चॅनलवरती ट्राय करत आहे की तुम्ही डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना हा सब्जेक्ट सेकंड सेमिस्टरलाच आहे, ओके, तर तुम्हाला जेवढ्या सोप्या पद्धतीने आम्हाला समजून सांगता येईल तेवढ्या पद्धतीने आम्ही तुम्हाला शिकवण्याचा इथे प्रयत्न करत आहे. ओके, राईट. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपला पीएन जंक्शन डायोड असतो, त्याच्यामध्ये एक डिप्लेशन रिजन तयार होते. डिप्लेशन रिजनची डेफिनेशन काय आहे, डिप्लेशन रिजन मध्ये जे व्होल्टेज मिळतं त्याला आपण बॅरियर व्होल्टेज म्हणतो. त्या बॅरियर व्होल्टेजची व्हॅल्यू काय असते. ओके, याच्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण पाहणार आहे की फॉरवर्ड बायस ऑपरेशन जे आहे ते कसं होतं. म्हणजे आता हे इलेक्ट्रॉन्स एकमेक हे जंक्शनला क्रॉसच करणार नाही तर तुमचा डायोड काम करणार नाही. पण डायोडला आपण काही नुसतं ठेवण्यासाठी घेतलेलं नाहीये ना, आपल्याला त्याला कामाला लावायचंच आहे ना. मग ते काम आपण त्या डायोड कडून कसं करून घेणार हे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे. ओके, तर आज आपण इथेच थांबूयात. ओके, आणखीन एक महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनो की जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील, तुम्हाला हे शिकवलेलं समजत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, सर्वांचा फायदा होऊ द्या. आणि तुम्हाला जर हा बेसिक इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट पहिल्या पॉइंट पासून शेवटच्या पॉइंट पर्यंत जर तुम्हाला पूर्ण हा सिलेबस जर शिकायचा असेल तर ते तुम्हाला आपल्या मेड फॉर पॉलिटेक्निक या ऍप मध्ये अवेलेबल होऊन जाईल. ऍपची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता आणि हे सर्व जे व्हिडिओ आणि याच्यापेक्षा जास्तही जे व्हिडिओज आहेत हे व्हिडिओज तुम्हाला आपल्या मेड फॉर पॉलिटेक्निक या ऍप वरती मिळतील. ओके, थँक्यू.